नमस्कार मित्रांनो, आपण शब्दांचा खेळ सारख्या स्पेलिंग पण अर्थ आणि उच्चार बघितले की डोकं नक्कीच गरगर करेल. हा पहिला पार्ट या अगोदर आपण पाहिला होता, ज्यामध्ये आपण 10 शब्द बघितले होते. आज आपण या व्हिडिओचा सेकंड पार्ट बघणार आहोत, ज्यामध्ये आपण उरलेले 15 शब्द पाहणार आहोत, जी अतिशय महत्त्वाची आहे. असे शब्द की ज्यांचा उच्चार बदलला की अर्थ बदलतो, स्पेलिंग मात्र तीच असते. 11वा शब्द जर बघितला तर CLOSE याचा उच्चार जर क्लोज केला तर अर्थ बंद करणे असा होईल, आणि क्लोज केला तर याचा अर्थ जवळ असा होतो. 12वा शब्द आहे DESERT. या शब्दाचा उच्चार डेझर्ट केला तर वाळवंट अर्थ होईल, आणि डिझर्ट उच्चार केला तर सोडून जाणे असा या शब्दाचा अर्थ होतो. समोरचा शब्द आहे BASS. या शब्दाचा उच्चार बेस केला तर खोल आवाज असा याचा अर्थ होतो, आणि बॅस केला तर याचा अर्थ होतो मासा. 14वा शब्द आहे PRODUCE. याचा जर अर्थ प्रोड्यूस असा उच्चार जर केला तर उत्पादन करणे असा होईल, आणि प्रोड्यूस असा जर याचा उच्चार केला तर अर्थ होईल शेतमाल आणि भाजीपाला किंवा भाजीपाला. बघा, 15वा शब्द आहे POLISH. या शब्दाचा उच्चार पॉलिश केला तर याचा अर्थ होईल चमकवणे, आणि पोलिश केला तर याचा अर्थ होतो पोलदंडाचा. समोरचा शब्द आहे CONDUCT. या शब्दाचा उच्चार जर कॉन्डक्ट असा केला तर याचा अर्थ होईल वर्तन, आणि कंडक्ट असा जर उच्चार केला तर याचा अर्थ होईल संचालन करणे. समोरचा शब्द ROW. याचा अर्थ आणि याचा उच्चार बघा. जर रो असा उच्चार जर केला तर अर्थ होतो ओळ किंवा बोट वळवणे, आणि राऊ असा जर उच्चार केला तर अर्थ होतो भांडण. समोरचा अर्थ SOW. याचा उच्चार जर सो केला तर पेरणी होईल, आणि साऊ जर केला तर मादी डुक्कर असा याचा अर्थ होतो. 19वा शब्द आहे WOUND. याचा उच्चार जर उंड असा केला तर जखम अर्थ होईल, आणि वाउंड असा उच्चार जर केला तर गुंडाळणे असा याचा अर्थ होईल. समोरचा शब्द DOES. याचा जर उच्चार डज असा केला तर अर्थ होतो करतो, आणि डोज असा जर केला तर याचा अर्थ होईल मादी हरणे. 21वा शब्द आहे SEWER. याचा उच्चार जर सुअर असा जर केला तर अर्थ होईल गटार, आणि सोअर असा उच्चार जर केला तर शिवणकाम करणारा असा या शब्दाचा अर्थ होईल.
समोरचा शब्द CONTENT, CONTENT याचा उच्चार जर कॉन्टेंट केला तर माहिती किंवा विषय असा याचा अर्थ होईल. आणि कंटेंट जर असा उच्चार केला कंटेंट तर अर्थ होईल समाधानी. समोरचा शब्द आहे INVALID. उच्चार जर याचा इनव्हॅलिड असा जर केला तर याचा अर्थ होईल अवैध. आणि याचा उच्चार जर इनव्हॅलिड असा जर केला तर अशक्त व्यक्ती असा याचा अर्थ होईल. समोरचा शब्द आहे 24, REFUSE. या शब्दाचा उच्चार रिफ्यूज असा जर केला तर याचा अर्थ होईल नकार देणे. आणि ह्या शब्दाचा उच्चार रेफ्यूज असा जर केला तर अर्थ होईल कचरा. आणि शेवटचा शब्द आहे ATTRIBUTE. याचा उच्चार अट्रिब्यूट असा जर केला तर गुणधर्म अर्थ होतो. आणि याचा उच्चार जर अट्रिब्यूट असा जर केला तर अर्थ होईल श्रेय देणे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. आपण हे 2 पार्ट याचे बनवले आहेत. पहिला पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर पहिला पार्टही बघा. अत्यंत महत्त्वाचे शब्द आहे, शक्यतो कुणाला माहीत असत नाही. महत्त्वाची माहिती आहे. असेच नवनवीन माहिती इंग्लिशबद्दल जर जाणून घ्यायची असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती ह्या चॅनलवर दिली जाते. धन्यवाद.